करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार 29 जून 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, वटपौर्णिमा. समर्थ म्हणाले, आजचा दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. आज जर पाहायला गेलो, वटपौर्णिमा, वटसावित्री व्रत. आजच्या दिवशी वटपौर्णिमा म्हणजेच बघा, वट म्हणजे काय, समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. वट म्हणजे वडाचं झाड. दिवस तर उत्तमाचाच आहे, परंतु आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. का महत्त्वाचा दिवस आहे, का आजच्या दिवशी पूजन केलं जातं? बघा, दरवेळेला आपण त्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडापासून तिथूनच जात असतो, परंतु कधी आपण बघा तिथे जात नाही. परंतु आजच्या दिवशी का जातो? का महत्त्वाचा भाग आहे? समर्थांनी सुंदर केले करून आजचा हा सण खूप महत्त्वाचा आहे. वटपौर्णिमा हा अत्यंत महत्त्व आणि पवित्र सण मानला जातो. हा सण प्रामुख्याने महिलांचा सण मानला जातो, बरोबर की नाही? आज ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमेच्या दिवशी आजचा हा सण, पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आजच्या दिवशी बघा, उत्तम आरोग्यासाठी आपली पत्नी असेल, नक्कीच तिथे बघा आपल्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. वटपौर्णिमेचं व्रत हे सावित्री आणि सत्यवान यांच्या पवित्र प्रेमाच्या आणि त्यागाच्या कथेवरच आधारित आहे. कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, बघा, सावित्रीने आपल्या पतीचं प्राण यमराजाकडून परत मिळवलं होतं. तिने आपल्या बुद्धीने आणि निष्ठेने यमराजाला प्रसन्न केलं आणि सत्यवानाचं आयुष्य पुन्हा मिळवलं. परंतु सावित्रीने सत्यवानाचं प्राण त्या वडाच्या झाडाखालीच परत मिळवलं होतं. म्हणून वडाची पूजा बघा प्रत्यक्षपणे वटपौर्णिमेच्या दिवशी केली जाते, बरोबर की नाही? आपण जर पाहायला गेलो, त्या वडाच्या झाडाची मुलं जमिनीत खोलवर पाहायला मिळतात, बरोबर की नाही? ती जमिनीत असतात की नाही, ती आपल्याला पाहायला मिळतात का? नाही आहे. वडाच्या पारंब्या पाहायला मिळतात, पानं पाहायला मिळतात, फांद्या पाहायला मिळतात, मूळ नाही. ते हजारो वर्षे जिवंत राहू शकतात. एवढं भलं मोठं सामर्थ्य या झाडाची बघा. प्रत्यक्षात लांब पसरलेली पारंबी अखंड आयुष्याचं प्रतीक मानलं जातं. आपण लहानपणापासून त्या वडाच्या झाडावर बघा झोका म्हणून खेळायचो की नाही, झोपाळा बांधायचो, बरोबर की नाही? वडाचं झाड दिवस रात्र आपल्याला भरपूर ऑक्सिजन देत असतं. प्रत्येक वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देत असतं. आरोग्यासाठी उत्तम आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेशही बघा आजच्या या सणातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग आता प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आजचा दिवस तर वटपौर्णिमेचा आहे, बरोबर की नाही? वडाचं झाड आपण दरवेळेला पाहतो, परंतु आपण कधी पाहिलं का हो?
आजच्या दिवशी तरी आपण भांडलं नाही पाहिजे, बरोबर की नाही. आपण आपल्या पत्नीशी किंवा पत्नीने आपल्या पतीशी भांडण करता कामा नये. कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून भांडण होतं. आपण काय बोलत असतो बघा, प्रत्यक्षात तो सुद्धा भाग समर्थांनी पुढे भाग दिलेला आहे. आजच्या दिवशी बघा, महिला वर्ग प्रामुख्याने सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि बघा पूजेसाठी तयार होत असतात. अनेक प्रकारचे बघा वस्तू असतात, बरोबर की नाही. आपण पाहत असतो हिरव्या बांगड्या, कपाळी कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, ताटामध्ये पूजेचं साहित्य, फळे, फुलं, हळद कुंकू, अक्षता, धागा बघा प्रत्यक्षपणे त्या ताटामध्ये पाहायला मिळत असतो. आणि महिला वर्ग त्या वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करतात. त्या वडाच्या बुंध्याला बघा प्रत्यक्षपणे सुती धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते. 7 वर्ष बघा, 7 आयुष्य सप्तपदी, बरोबर की नाही, जेणेकरून हाच पती मला प्राप्त व्हावा. परंतु आपण काय करत असतो, प्रत्येक वेळेला भांडण करत असतो. या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार. क्षुल्लक कारणावरून आपण भांडण करतो आणि तिथे जाऊन पूजा करतो. मग उपयोग काय. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. कोणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका, पाहावे आपणासी आपण. आता पूजेसाठी आपल्याला बघा काही फळं मिळाली नाही किंवा बघा एखादी वस्तू मिळाली नाही, अहो त्या वस्तूसाठी आपण भांडण करतो आणि तिथे जाऊन काय बोलतो, मला हाच पती प्राप्त व्हावा, बरोबर की नाही. तसं नसतं ना. बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आजचा दिवस हा पती पत्नीच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं महत्त्वही बघा प्रत्यक्षपणे आजचा हा सण आपल्याला शिकवत असतो. कारण आपल्या स्त्रियांच्या मनात बघा, महिला वर्गांच्या मनात प्रत्येक पतीबद्दल म्हणजे बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, व्यक्तीबद्दल एक प्रकारे आदर असतो आणि आपल्या पत्नीच्या बाबतीत आपल्या पतीबद्दल असलेल्या निस्वार्थ प्रेमाची भावना आजच्या या सणातून पाहायला मिळते. म्हणून सण महत्त्वाचा, बरोबर की नाही. कसा भाग दिलेला आहे. आजचा दिवस का महत्त्वाचा आहे पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बघा आजच्या दिवशी आपण पाहायला जर गेलो, अनेक प्रकारची फळं, फणस जेणेकरून, बरोबर की नाही, जांभळं, आंबा असेल, म्हणजे विचार जर केला, आपल्याला पत्नी सांगते की आपल्याला फणस आणा, त्या फणसावरून बघा वाद होतो, बरोबर की नाही. आपण कालच्या दिवशी फणस आणला होता आणि आज जर आपण पाहायला गेलो तो फणस बघा प्रत्यक्षपणे बरका निघाला, जो कापा निघणार होता, परंतु त्यावरून भांडण की हा कापा का नाही निघाला, बरकाच निघाला, बरोबर की नाही. फणस आहे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो वाद होत असतात. संसार म्हटलं, आयुष्य म्हटलं की वाद होतातच, परंतु समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. प्रत्येकाने बघा, प्रत्येक पतीने पत्नीचा आदर केला पाहिजे, पत्नीने सुद्धा पतीचा आदर केलाच पाहिजे, तरच संसार सुखाचा होईल ना, बरोबर की नाही. तिथे जाऊन पूजा करण्यापेक्षा आपल्याला बघा एक वेळेला टाईम मिळत नाही किंवा बाबा आपल्याला कुठेतरी जायचं असतं किंवा आपला देह आजारी आहे म्हणून तिथे आपल्याला जाता येत नाही, पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले,
आजच्या दिवशी आपण लोकांसमोर बघा की प्रत्यक्षात आजचा हा सण का महत्त्वाचा सांगितलेला आहे, जेणेकरून वटपौर्णिमा हा सण श्रद्धा, निष्ठा आणि कौटुंबिक मूल्यांचं महत्त्व सांगत असतो. श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे, अंधश्रद्धा नव्हे. निष्ठेने उभं राहायला पाहिजे. कारण बघा, वडाचं झाड पूजन करून, वडाच्या झाडाचं पूजन करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देत असतो. बरोबर की नाही? म्हणजे समर्थांनी सुंदर भाग का दिलेला आहे, पत्नीने सुद्धा पूजा करत असताना बघा उत्तम प्रकारे पूजा केली पाहिजे. पतीने सुद्धा उत्तम प्रकारे बघा पत्नीचा आदर केला पाहिजे. परंतु आपण काय करत असतो, एक दिवस पूजेसाठी आपण बघा प्रत्यक्षपणे एकमेकांचा आदर करतो, बरोबर आहे, परंतु दुसऱ्या दिवशीपासून आहे तसं वागतो, जैसे थे. बघा, पत्नीला एखादी गोष्ट मिळाली नाही तर शेजारी असणाऱ्या बघा घरातील लोकांना सुद्धा सांगतात. त्यामुळे काय होतं, आपल्या पतीची किंमत असते ती कमी होते. आता पतीने सुद्धा काय केलं पाहिजे की बाबा कोणासमोर आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासमोर आपल्या पत्नीचा आदर कसा करता येईल हे पाहिलं पाहिजे ना, तरच संसार सुखाचा होईल. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्ष हा भाग का द्यावा लागला, बरोबर की नाही? म्हणून जेणेकरून आज आपण वटपौर्णिमेचा सण याविषयी आपण पाहिलं, ऐकलं. आपल्या आईसोबत सुद्धा आपण बघा लहान असताना गेलो, परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व तेव्हाच कळतं. म्हणून समर्थ म्हणाले, सण हा उत्तमाचाच असतो, प्रत्येक दिवस हा उत्तमाचा असतो. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाची बाजू, प्रत्येकाचं मन समजून घेतलं पाहिजे. आजचा दिवस हा पती पत्नीचा आहे, बरोबर की नाही? पत्नीने पतीची बाजू समजून घेतली पाहिजे, पतीने सुद्धा उत्तम प्रकारे पत्नीची बाजू समजून घेतली पाहिजे. कुठे कमी पडत असेल ते एकमेकांना आधार दिला पाहिजे. एखाद्या गोष्टीवरून जर बघा वाद होत असेल तर कोणीतरी समजून घेणं फार गरजेचं आहे. एखादी वस्तू पूजनासाठी प्राप्त झाली नसेल तर अक्षता म्हणून तांदूळ व्हा, पण तिथे बघा कटकट नको, बरोबर की नाही? 7 जन्मी हाच पती मला प्राप्त व्हावा यापेक्षा तिथे बघा प्रत्यक्षपणे स्मरण कर की याच जन्मी माझं जन्माचं सार्थक कसं होईल. कारण पुनरपी संसारा येणे नाही, बरोबर की नाही? प्रत्यक्षात आपण पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, बरोबर की नाही? आपण फेऱ्या मारत असताना आपण स्मरण केलं पाहिजे. तिथे आपण काय करतो, माझ्या पुढे ही जायला नाही पाहिजे. किंवा बघा आपण प्रत्यक्षपणे महिला वर्ग तिथे सुद्धा फेऱ्या मारत असताना आपण पाहतो, परंतु तिथे सुद्धा नामस्मरण करता आलं पाहिजे. आपण पूजन करत आहोत, आपल्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत. म्हणून समर्थ म्हणाले, आजचा दिवस हा पती पत्नीचा जरी असला तरी प्रामुख्याने आपण स्वतःचं आणि आपल्या घरातील असणाऱ्या लोकांसाठी, आपल्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना नक्कीच केली पाहिजे. म्हणून आपल्या या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे? समर्थ म्हणाले, जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. जय जय रघुवीर समर्थ.